ठाकरे बंधूंचाच ब्रँड. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत निलेश शिरदनकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामार्फत यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. तर आपल्या 24 दिव्य महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण पहिली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय सांगणार? प्रतिक्रिया काय द्यायची? साहेबांनी जेव्हा आदेश दिला आहे इथे लढायचं आहे आणि माझा हा सेकंड टर्म आहे. म्हणजे याच्या आधी पण मी लढलेलो, थोडं फरका मतांनी जर असा आपला पराभव झालेला, पण यावेळी पूर्ण जोशनी आणि सगळे महाराष्ट्र सैनिक आणि आता तर ठाकरे स्वतः दोन्ही ठाकरे एकत्र आहेत, त्याच्यामुळे एकदम वज्र मूठ आमच्या हातात आहे. त्याच्यामुळे त्याच प्रतिहल्ल्याने आम्ही समोरच्याला त्याच उद्देशाने समोरच्याला आम्ही उत्तर देऊ आणि ही 101% सीट आम्ही जिंकून काढू. अनेक वर्षापासून इकडचे जे मलबारीचे जे आमदार आहे मंगलप्रभात लोढा आहे, असं समजतं की यांचा मलबारीवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबदबा आहे. ह्याकडे आपण कसं बघता? तसं बघायला गेलं तर दबदबा म्हणजे ते जातीय राजकारण करतात ॲक्च्युली. तसं बघायला गेलं तर त्यांना मराठी माणसांची काहीच पडलेली नाही. आजच्या तारखेला मराठी माणूस त्यांना काहीच आतापर्यंत मराठी माणसांसाठी काही केलं पण नाही आहे. तो त्यांचा समाज आज त्यांना कबुतरांची पडलेली आहे, मराठी माणसांची नाही पडलेली आहे. आजपर्यंत सर्वात जास्त इथे मांसाहार खाणारे मराठी माणसं आहेत, त्यांना इकडे जागा भेटत नाहीत. मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये त्यांना अलाउ देत नाही. त्याच्याबद्दल कधी आंदोलन घेतलं नाही लोढाजीने कबुतरांसाठी एवढं प्रेम व्यक्त केलं की तेवढं मराठी माणसासाठी केलं असं तरी भरपूर झालं असतं. तसाच असे खूप मुद्दे आहेत की जे आमदारकीमध्ये असताना त्यांनी काहीच केलं नाही. त्याच्यासाठी ठाकरेंच्या पाठीमागे मराठी माणूस उभा राहणार आणि यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार जिंकून येणार, एवढं नक्की. म्हणजे थोडक्यामध्ये ठाकरे बंधूंचा ब्रँड हा मुंबईमध्ये दिसणार. मुंबईमध्ये एकच ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही ब्रँड नाही. बघूया मलबारीमध्ये लोढा ब्रँड चालतो का ठाकरे बंधूचा ब्रँड चालतो. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.